श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा स्वामी भक्तांनो, 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे आणि मला माहितीये तुमच्यापैकी बराच स्वामी भक्त हे सेवेला लागलेले आहेत. कोणी स्वामींच्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 21 दिवसाचं पारायण करत आहे, कोणी 11 दिवसाचं करत आहे, कोणी 7 दिवसाचं करणार आहे, कोण लिखित नामजप सेवा करत आहे, कोण 11 माळी जप करत आहे 21 दिवसासाठी, 11 दिवसासाठी. म्हणजे ज्याला जसं जमेल तसं सेवा करत आहे, संकल्प करत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की आपण जर का या स्वामी प्रकट दिनाचं औचित्य साधून कोणतीही सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. त्यामुळे बरेच भक्त सेवेला लागलेले आहेत. पण बघा, असं देखील खूप लोक आहेत की त्यांना वाटतं की माझ्या हातून स्वामींची सेवा घडावी. पण काय आहे ना, की जॉबला जाणं म्हणजे ऑफिसला जाणार असतील किंवा आजारी असतील किंवा घरात लहान मुलं असतील, सगळं सांभाळून या सेवा करणं शक्य होत नसेल ना, तरी मी त्या माता भगिनींना सांगणार आहे, स्वामी भक्तांना सांगणार आहे की तुम्ही फक्त हे काम तरी स्वामी प्रकट दिना दिवशी करा. बघा, स्वामी तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील. स्वामी काय म्हणतात, तुम्ही किती सेवा करताय त्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही किती मनापासून सेवा करताय. त्यामुळे तुम्ही जरी रोज सेवा नाही करू शकले, पारायण नाही करू शकले, रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ नामजप तर करू शकता ना, नित्य सेवा तर करू शकता ना. त्याला अधिक वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही नित्य सेवा तर चालू ठेवा, पण त्यासोबतच तुम्हाला स्वामी प्रकट दिना दिवशी हे काम करायचं आहे. ते काम कोणतं आहे, काय करायचं, कसं करायचं, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे 20 मार्चला. आणि मग 20 मार्चला आपल्याला काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि सगळ्यात पहिलं दारामध्ये सडा करायचा आहे. प्रत्येक सणाला आपण जसं करतो ना, अगदी उत्साहाने तसंच करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, छानशी रांगोळी काढायची आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, देवाची पूजा करायची आहे, स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. तुमच्याकडे कशाने तुमच्याकडे असेल, जे काही उपलब्ध असेल त्याने घाला. फक्त पाण्याने घातला तरी चालेल, पंचामृताने घातला तरी चालेल, तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने घाला. महाराजांना अष्टगंध लावा, दिवा धूप लावा, त्यांना नैवेद्य दाखवा, गोडाचं काहीतरी बनवा. व त्यासोबतच तुम्हाला इतर दिवशी तुम्ही काही सेवा करू शकले नसले ना, म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण जरी करू शकले नसले ना, तरी एक लक्षात ठेवा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला संपूर्ण पारायण म्हणजेच 1 ते 21 अध्याय त्या दिवशी वेळ काढून वाचायचे आहेत. त्या दिवशी कुठलाही बहाणा बनवायचा नाही आहे की मला कामाला जायचं होतं किंवा माझी मुलं उठली किंवा मला वेळ नाही मिळाला. काही बहाणा बनवू नका. वाटलं तर ब्रह्ममुहूर्तावर उठा. सगळे झोपलेले आहेत तोपर्यंत तुमची कामं आवरून घ्या आणि लगेचच तुम्ही पूजेला बसा आणि हे पारायण त्या दिवशी तर तुम्हाला नक्कीच करायचं आहे. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ नामाचा 1 माळी जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि हे सगळं 10:30 वाजेपर्यंत जर का तुमचं आवरलं ना, तर 10:30ला स्वामी महाराजांची आरती करायची आहे. नैवेद्य दाखवा, तो नैवेद्य घरातील प्रत्येकाला नंतर खायला द्या. बघा, इतर दिवशी तुम्हाला काही शक्य नसेल तरी स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी फक्त एवढं काम करा. खरंच तुम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव येणार आहे. मला माहिती आहे तुम्ही स्वामी सेवेत आलात कारण की तुम्हाला वाटते की स्वामी महाराज आपल्याला या या अडचणीतून बाहेर काढतात. आणि आपण खूप जणांचे अनुभव देखील ऐकलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, जो कोणी स्वामी सेवेत येतो ना, तो रिकाम्या हाताने परत जात नाही आहे. ते ब्रह्मांड नायक आहेत.